जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 104, तारीख 14 एप्रिल 2026, वार मंगळवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या त्यांच्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात सुंदर रीतीने केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या विकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण
सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 10व्या समासाचे, ज्याचे नाव आहे वैराग्य निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण त्यापुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 10 या अंकानंतर जयास भगवंत आवडे या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे, निज दासाचे. जे अंकित ईश्वराचे, तयाचे सोहळे निज सुखाचे. धन्य तेची दैवाचे भाविक जन. जैसा भाव जयापासी, तैसा देव तयासी. जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा. जरी भाव असेल माईक, तरी देव होय महाठक. नवल तयाचे कौतुक, जैसास तैसा. जैसे जयाचे भजन, तैसेची दे समाधान. भाव होता किंचित न्यून, आपणही दुरावी. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैस्यास तैसे भासे. तयाचे सूत्र असे, आपणाच पासी. जैसे आपण करावे, तैसेची तेने भावे. जरी डोळे पसरून पहावे, तरी तेही टवकारी. भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी. आपण हास्य करिता पोटी, तेही आनंदे. जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला. जो जैसे भजे त्याला, तैसाची ओळे. भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा. भरला मोक्षाचा चोहटा, सज्जन संगे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटची ओळ 11 अंकानंतर ज्याला भगवंत आवडतो या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. ज्याला भगवंत आवडतो त्यांचा संकट निवारणाचा भार देवावर पडतो. भक्ताचे सगळे संसार दुःख नाहीसे होते. जे देवाचे दास अंकित झाले त्यांनाच स्वानंद सुखाचा सोहळा भोगावयाला मिळतो. ते भाविक लोक दैववान होत, धन्य त्यांची. तात्पर्य: भाविक जन परम धन्य होत, दैवाचे पुतळे तेच. जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. तो अंतरसाक्षी परमात्मा प्रत्येक प्राण्याच्या मनातील भाव, कोणाचा भाव कसा आहे हे जाणतो. भाव लबाडीचा असला तर देवही महाठक बनतो. जशास तसे व्हावयाचे हे त्याचे आश्चर्य व कौतुक आहे. देवाचे कौतुक हेच की तो जशास तसा आहे. जो जसे त्याचे भजन करतो तसेच त्याला तो समाधान देतो. भाव यत्किंचित कमी झाला की तो देव दूर होतो. आरशात प्रतिबिंब दिसते ते मूळ बिंब जसे असते तसे दिसते. बिंब असेल तसेच आरशात प्रतिबिंब पडते. चांगले किंवा वाईट दिसण्याचे सूत्र आपल्याच जवळ आहे. जसे आपण करावे तसेच ते होते. आपण जसे हावभाव करू तसेच ते आरशात उमटतात. आपण डोळे वटारून पाहू लागलो तर ते प्रतिबिंबही टवकारून डोळे वटारून पाहू लागते. भुवयांस आटा घालून भुवया चढवून आपण पाहिले तर तेही रागावलेले दिसते व आपण हसलो तर त्यालाही आनंद झालासा दिसतो, तेही हसते. अशा प्रकारचा भाव
भक्तांच्या अंतःकरणात बिंबतो त्याचाच भावानुरूप देव त्याला भेटतो. जो जसे त्याचे भजन करील तसाच तो त्याला प्रसन्न होतो. भावाचे प्रतिबिंबच देव रूपाने प्रत्यक्ष होते. जो जसा भजतो तसा देव त्याला ओळखतो. भावाने परमार्थाच्या वाटेला लागले की सगळे मार्ग भक्तीच्या पेठेत नेऊन सोडतात व संत संगतीने आपण नेमके मोक्षाच्या चौकात जाऊन पोचतो. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांचे त्यांनी या भागाचे श्रवण केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांना खूप धन्यवाद. आणि एक नम्र विनंती, आपणा सर्वांना जर हे ग्रंथ वाचन आवडत असेल, रुचत असेल, काहीतरी ज्ञान आपणास या श्रवणातून होत असेल, तर कृपा करून आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काही मत असल्यास कमेंट करा. हीच आपणास विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.